सोलापूर शहरात उन्हाळ्याच्या तीव्र उष्णतेमुळे साप बाहेर पडण्याचे प्रमाण वाढलं आहे। 24 एप्रिल 2026 रोजी विनायक नगर शेजारच्या वसुंधरा नगर भागात एक मोठा नाग घरात निघाला होता। मात्र नागरिकांच्या त्वरित प्रतिसादामुळे सापाला कोणतीही इजा न होता सुरक्षितपणे रेस्क्यू करण्यात आलाय। वसुंधरा नगर येथील एका घरात साप दिसल्याची माहिती मिळताच स्थानिक नागरिक सागर कांबळे यांनी तत्काळ सर्पमित्र गुरु कन्नी यांना संपर्क साधला। गुरु कन्नी यांनी लगेच घटनास्थळी धाव घेतली आणि सापाला कुशलतेने पकडलं। सर्पमित्र गुरु कन्नी यांनी उपस्थित नागरिकांना सापाबाबत महत्त्वाची माहिती दिली। ते म्हणाले की उन्हाच्या तीव्र उष्णतेमुळे साप थंड जागा शोधत घरात किंवा घराशेजारी येतात, त्यामुळे सर्व नागरिकांनी आपला परिसर स्वच्छ ठेवावा, कचरा, गवत आणि झुडपे व्यवस्थित ठेवावीत। गुरु कन्नी यांचा सल्ला, साप दिसल्यास घाबरू नका, सतर्क रहा, लगेच जवळच्या सर्पमित्राशी संपर्क साधा। साप मारू नका, तो निसर्गाचा महत्वाचा भाग आहे। साप दूध पितो हा पूर्ण गैरसमज आहे। साप मांसाहारी असतो, तो उंदीर, बेडूक यांचा शिकार करतो। सापाची माहिती नसल्यास त्याला पकडण्याचा प्रयत्न करू नका, असा सल्ला त्यांनी नागरिकांना दिलाय। सोलापूर शहरात कुठेही साप आढळल्यास त्वरित सर्पमित्र गुरु कन्नी यांच्याशी संपर्क साधावा। संपर्क क्रमांक 9309440124। सर्पमित्र गुरु कन्नी यांनी सापाला निसर्गाच्या सानिध्यात सोडला आहे। नागरिकांनी साप संरक्षणासाठी पुढे यावे असे आवाहन करण्यात आलंय। स्वच्छ परिसर आणि सतर्कता हाच सापाच्या अनावश्यक प्रवेशापासून बचावाचा उत्तम उपाय आहे। अधिक अपडेटसाठी आमच्या सोबत जुडले रहा। धन्यवाद। सर दूर से गौ मार रहा हो।